जयसिंगराव इथे येते का? इथं बसत तिथे का शेगडी घेतो इकडे बस. देतो इकडे बसा. गरजे साहेब धनंजय अजून आलेले. एक 2 मिनिट. पण धनंजय निघालाय का? आम्ही सुरू करू का? 17 मिनिटं लवकर या आम्ही 17 मिनिटं लागतील इथं पोहोचायला. आपण सुरू करू. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. बरोबर 1 महिन्यापूर्वी असा एक सुंदर कार्यक्रम झाला होता. माननीय एकनाथ खडसे साहेबांना बरोबर 23 ऑक्टोबर नंतर बरोबर 1 महिना झाला आणि दुसरा एक महत्त्वाचा माननीय साहेबांच्या या कार्यक्रमासाठी त्या माईक हातात घ्या, त्याच्यावर चालेल. आदरणीय जयंतराव पाटील साहेब, माननीय अजितदादा, अनिलराव देशमुख, सुरेशराव, नवाब भवी, संजय बनसोडे ज्यांचा आज प्रवेश होतोय ते माननीय जयसिंगराव पाटील साहेब,
आमदारांमध्ये जगताप साहेब, बेनके साहेब, बाबाजानी साहेब, आजी माजी खासदार, सर्व मीडियाचे प्रतिनिधी, आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माननीय साहेबांचं स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन अशी मी त्यांना विनंती करतो. समोरच्याची उठू नका. धन्यवाद. यानंतर प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी प्रास्ताविक आणि स्वागत करावं. आपले दोन आदरणीय पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माननीय अनिल देशमुखजी, नवाबभाई मलिक, आमच्या राष्ट्रवादीचे संजय बनसोड, या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असणारे आमदार बाबाजानी, संग्राम जगताप, अतुल बेनके, माजी खासदार श्रीयुत सुरेश यादव, या निमित्तानं इथं उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे सरचिटणीस माननीय गर्जे साहेब, व्यासपीठावरील मुंबई मार्केट कमिटीचे चेअरमन, सगळेच मान्यवर व्यासपीठावरील, बीड जिल्ह्यातील आमचे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी, थोड्यात धनंजय मुंडे ट्रॅफिकमध्ये अडकले, तेही एक 4-5 मिनिटात पोहोचतील. आणि आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असणारे माजी खासदार माननीय जयसिंगराव गायकवाड साहेब आणि त्यांचे उपस्थित असणारे सर्व समर्थक आणि बंधू भगिनी, गेले अनेक वर्ष बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी ताकदीने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून उभा केलेला आहे. मधल्या काळामध्ये आमच्या पक्षात एक भर पडलेली होती आणि ती म्हणजे माननीय जयसिंगराव गायकवाड साहेबांची. पण मधल्या काळामध्ये काही प्रश्न तयार झाले. जयसिंगराव गायकवाड भारतीय जनता पक्षात गेले आणि भारतीय जनता पक्षातून काम करत असताना गेले काही वर्ष त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा बीड जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हिताची कामं करत नाही. आणि म्हणून त्यांनी स्वतःहून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी त्यांच्या या निर्णयाचं मनपूर्वक स्वागत करतो. बीड जिल्ह्यातल्या खेड्यापाड्यापर्यंत जयसिंगराव गायकवाड साहेबांचा संपर्क आहे. ते खासदार असताना देखील खेड्यात जायचे, तिथंच राहायचे, तिथंच मुक्काम करायचे आणि दुसऱ्या दिवशी तिथून पुढचा प्रवास सुरू करायचे आणि लोकसंपर्क करायचे. त्यामुळे खासदार संध्याकाळी आपल्या बंगल्यावर परत जातो अशी परिस्थिती जयसिंगराव गायकवाडांच्या वेळी कधी झाली नाही. एवढा सामान्य माणसाशी जिव्हाळा असणारा, सामान्य माणसाशी प्रयत्नपूर्वक अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांनी संबंध प्रस्थापित केलेला आहे असा नेता आमच्या पक्षातून मागच्या काळात गेला, त्याची आम्हाला खंत होती. पण आज मला अत्यंत आनंद होतोय की बीड जिल्ह्यात जयसिंगराव गायकवाड साहेबांच्या सारखा एक नेता, ज्याची लोकांची नाळ जुळलेली आहे, असा नेता भारतीय जनता पक्षाच्या जाचाला, त्रासाला, अनेक प्रश्नांना कंटाळून आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतोय. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं
त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि इथून पुढे त्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात त्यांचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या पद्धतीने उपयोगी येईल असा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. आधी करायचं का धनंजय येईपर्यंत जिल्हा अध्यक्ष बोलतील. प्रांताध्यक्षांच्या नंतर जिल्हाध्यक्ष. आज आपल्या आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत एक आगळा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. बीड जिल्ह्याच्या बाबतीत विचार केला तर बीड जिल्ह्याच्या दृष्टीने हा अगदी आनंदाचा क्षण आहे. आदरणीय काका हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार झाले होते 4 मध्ये. पहिल्यांदा ते अगोदर पदवीधर मतदारसंघातून आमदार झाले, महाराष्ट्रात मंत्री झाले, केंद्रात पण मंत्री होते भारतीय जनता पार्टीकडून. आपल्याकडून 4 मध्ये खासदार झाले. 9 पर्यंत आपल्याकडे होते, त्याच्यानंतर परत भारतीय जनता पार्टीत गेले होते. पण काका हे तसे विचार केला तर मनमिळावू, जिल्ह्याला सर्वांना परिचित असणारे, वड्या तांड्यावर सर्वांकडे म्हणजे लक्ष देऊन असणारे, वड्या तांड्यावरला खासदार म्हणून काकांची ओळख असणारा जिल्हा आमचा सर्व जिल्हा काकांना ओळखतो. काका तसे खूप सर्वांना मनमिळावू आहे, त्याचा फायदा आपल्या पक्षाला होणार आहे. आदरणीय काकांच्या दृष्टीनं काकांना सुद्धा काम करण्यासाठी फ्री हँड मिळत जिल्ह्यात, जी की भारतीय जनता पार्टीत मिळालं आहे असं वाटतं मला. छोट्या कार्यकर्त्यांना असं म्हणणं चुकीचं होईल. पण आदरणीय काका हे अगदी उत्तुंग नेतृत्व आहे. बीड जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्यांचा आपल्याला प्रत्येक गोष्टीत उपयोग होईल. आणि काकांनी जे काम केलेलं आहे जिल्ह्यात, त्या जिल्ह्याच्या बाबतीत बांधणी करून त्यांनी खूप मोठी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करताना आदरणीय काकांनी चांगल्या पद्धतीने आमच्या सरकारला आशीर्वाद देऊन आणखी आमच्यावर आशीर्वाद देऊन पक्षाची बांधणी करण्यासाठी मदत करतील. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादा असतील, आदरणीय विजेंद्रराव साहेब असतील किंवा साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आमची जी टीम आहे, मागच्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात बांधून ठेवलेला आहे. ही जिल्ह्याची बांधणी करत असताना जिल्हाध्यक्ष या नात्याने मी जिल्ह्यात काम करताना आपल्याला मागच्या लोकसभेच्या वेळेस पराजय झाला असला तरी पण विधानसभेमध्ये 4 आमदार देऊन 6 पैकी 4 आमदार बीड जिल्ह्याला मिळाले. तसं राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय साहेबांना मानणारा जिल्हा बीड जिल्हा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनंच आदरणीय जयसिंग काका पण खासदार झाले होते 2004 ला. हा जर सर्व विचार केला तर आदरणीय काकांच्या बाबतीत आमच्या जिल्ह्यासाठी जे त्यांचे योगदान आहे त्या योगदानातून आपल्या पक्षाची बांधणी करत असताना काका सर्व गोष्टीतून आपल्याला मदत करतील आणि आमच्या सरकारला सर्वांना एकत्रित घेऊन काम करतील असा विश्वास व्यक्त करतो. या सर्व गोष्टीतून आदरणीय साहेबांनी जे आम्हाला आदेश दिला त्या आदेशानुसार काम करत असताना जिल्ह्याच्या बांधणीत आपली जिल्हा परिषद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आपली आता आणलेली आहे. मागच्या काळात राष्ट्रवादीच्या ताब्यात जिल्हा परिषद आलेली होती, काही माणसांच्या अपघातामुळे ती जिल्हा परिषद गेली होती. पण आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या प्रयत्नातून, आदरणीय दादांच्या आशीर्वादानं, साहेबांच्या कृपेनं परत बीड जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आलेली आहे. एवढंच नाही तर साहेब ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बीड जिल्ह्यात आहे त्याच पद्धतीने आदरणीय साहेब असतील, दादा असतील यांचं पण बीड जिल्ह्यावर लक्ष आहे. बीड जिल्ह्याला परत विधान परिषदचा एक आमदार दिला, ते एवढं धनंजय मुंडे साहेबांची रिक्त झालेली जागा परत बीड जिल्ह्यालाच दिली. एवढंच नाही तर मुंबई मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आदरणीय यांना दिलं. आमचे देशमुख साहेब गृहमंत्री असतील हे साहेब सुद्धा सर्व गोष्टींना आम्हाला ताकदीची सर्वांच्या बरोबर आहेत. सर्व 3 नेते मंडळी आम्हाला ताकद देती. त्याच्यामुळे बीड जिल्ह्यात आणखी जी आपली ताकद वाढवायची येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आपला खासदार आपलाच होणार आणि सर्वचे सर्व 6 आमदार आपले होतील असा विश्वास व्यक्त करतो. आदरणीय काकाच्या माध्यमातून आपल्याला आता जी पदवीधरची निवडणूक आहे त्या पदवीधर निवडणुकीसाठी काकाचा खूप मोठा आपल्याला फायदा होणार आहे. कारण आदरणीय काका पहिल्यांदा पदवीधर मतदारसंघातूनच आमदार झाले होते. तसा जर विचार करत एक वेगळ्या विचारसरणीचा आमचा औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ हा वेगळ्या विचाराचा होता आणि आदरणीय काकांच्या माध्यमातून. पण त्याच्यानंतर परत पुन्हा आदरणीय सतीश भाऊ चव्हाण यांनी ह्या विभागाला आपलं राष्ट्रवादीमय केलेलं आहे आणि आता सतीश भाऊ चव्हाण आमच्या मराठवाडा विभागातून निवडून येणारच आहेत. कितीतरी मतांना निवडून येण्यासाठी आदरणीय काकांचा पण त्याच्यात भर पडणार आहे. साहेबांच्या आशीर्वादानं, दादांच्या, आमच्या अध्यक्ष साहेबांच्या सर्वांच्या आशीर्वादानं बीड जिल्हा याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन एवढं देणार की मराठवाड्यामध्ये औरंगाबादच्या नंतर 2 नंबरचं पदवीधरचं मतदान कुठं असं तर ते बीड मध्ये आहे आणि 11 बूथ बीड जिल्ह्यात निकेश तालुका आणि बीड जिल्ह्यात आहेत. त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यातून आम्ही नंबर 1चं मतदान विभाग औरंगाबाद विभागाच्या पदवीधर मतदारसंघाला देऊ अशी सर्वांच्या वतीनं जिल्ह्याच्या एक अध्यक्ष या नात्याने मी आदरणीय साहेबांच्या साक्षीनं
तुम्हाला सर्वांना वही देतो आणि आदरणीय काकांचं स्वागत करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. यानंतर आदरणीय जयसिंगराव गायकवाड साहेब यांचा प्रवेश आणि त्यानंतर त्यांचं मनोगत होईल. मी माननीय प्रदेश अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतो. धनंजय मुंडे येऊ देत तोपर्यंत ते बोलतील. आदरणीय साहेब, आपल्या प्रांताध्यक्ष जयंतराव ज्यांचा आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय, ते माजी खासदार, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, नवाब मलिक साहेब, संजय बनसोडे, विधिमंडळातील माझे सहकारी अतुल बेनके, बाबा जानी, त्याचबरोबर संघाकरता उपस्थित सर्वच मान्यवर, शिवाजीराव गर्जे, संघटनेचे सर्वसामान्य पदाधिकारी, आज अतुलच्या बरोबर देखील आमचे जुन्नर तालुक्यातले अनेक सरपंच इथे उपस्थित आहेत. ते सर्व जुन्नरचे सरपंच, काकांच्या जयसिंग काकांच्या बरोबर प्रवेश करणारे सगळे त्यांचे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, उद्या 25 नोव्हेंबर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी. चव्हाण साहेबांनी देशाचं आणि राज्याचं राजकारण करत असताना नेहमी देवतेचं राजकारण केलं आणि तीच पुढं काम चालू ठेवण्याचं आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये केलं आणि त्याच्यामुळेच ज्याचा उल्लेख शिवाजीराव गर्जेंनी केला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे कोरोनाचं संकट सगळ्या देशात आणि राज्यामध्ये पसरलेलं असताना मध्ये एकनाथराव खडसेंचा पक्षप्रवेश झाला. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने जयसिंगरावांचा आता पक्षप्रवेश थोड्याच वेळात होणार आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलं आणि तशाच पद्धतीने महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे ही भावना पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवण्याचं काम केलं. स्वतः जयसिंगराव 2 वेळेला विधान परिषदेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं, 2 वेळेला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये देखील त्यांनी काम केलं, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये देखील त्यांनी काम केलं. पदवीधर मतदारसंघाचे प्रश्न कशा प्रकारचे सोडवायचे, आता बजरंग सोनवणे किंवा अशोक गट बाकीचे माझे बीड जिल्ह्यातले सहकारी इथं आहेत, पण जयसिंगरावांचं फक्त बीड जिल्ह्यापुरता त्यांची मदत होणार आहे असं समजण्याचं कारण नाही. संपूर्ण माझा मराठवाडा जो 8 जिल्हे आहेत त्या ठिकाणी स्वतः जयसिंगरावांचं काम आहे आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवण्याच्या करता त्यांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा खूप चांगला उपयोग होणार आहे, मदत होणार आहे. आपला पक्ष तिथं मजबूत त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस मला कळालं, मला वाटतं 2 दिवसापूर्वी नाही, काल उल्हास आणि आमचे जयसिंगराव आम्ही सगळेजण मंत्रालयामध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की उद्याच कार्यक्रम आहे. खरं तर आज 3 वाजता कार्यक्रम होता, पण 3:30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळं थोडासा अलीकडे घेण्याचा आपण ठरवलं आणि मला पण आनंद झाला. त्याच्यावरनं 26/11ची आठवण झाली. 26/11 ज्यावेळेस हल्ला झाला होता त्यावेळेस ताजमध्ये स्वतः जयसिंगराव, मला वाटतं किती तास जयसिंगराव 48 तास तिथं अडकलेले होते. अनेक खासदार तिथं होते वेगवेगळ्या रूम मध्ये, तिथं 48 तास जयसिंगराव देखील, म्हणजे त्यांचं तसं बघितलं तर पुनर्जन्म झाल्यासारखंच आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रसंग जयसिंगरावांवर येऊन गेले, परंतु ते कधी डगमगले नाही. शेवटी आपली भूमिका ही योग्य पद्धतीने पुढे द्यायची. आता देखील पदवीधर मतदारसंघामध्ये मराठवाड्याच्या 3ऱ्यांदा सतीश चव्हाण तिथं प्रतिनिधित्व करू इच्छित आहे आणि ते प्रतिनिधित्व करत असताना स्वतः जयसिंगरावांचा प्रचाराचा आणि त्यांचा आजपर्यंतचा जो काही कौशल्य आहे, त्यांचा जो अनुभव आहे, तो अनुभव निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना
उपयोगी पडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. जयसिंगराव, इथून पुढच्या काळामध्ये मी असेल, जयंतराव असतील, नवाब मलिक असतील, संजय असेल, आमचे अनिलराव असतील, आम्ही सगळेजण त्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी काम करतोय. इथून पुढच्या काळामध्ये जे काही आमच्याशी संबंधित विषय असतील, विकासाचे प्रश्न असतील, ते पुढे नेण्याच्या करता आम्ही सगळेजण तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी साथ देऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला एक परिवार आहे या भावनेने इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण न येता एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातले महत्वाचे नेते या नात्यानेच आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी काम करूया. मी मनापासून आपलं आणि आपल्याबरोबर इतर सहकाऱ्यांचं देखील त्या ठिकाणी स्वागत करतो आणि चांगला निर्णय तुम्ही पुढच्या वाटचालीच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा घेतला त्याबद्दल मी देखील व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. पक्षप्रवेश मुंडे साहेबांचे आगमन झालेलं आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष साहेबांना नको म्हणतो. धनंजय बोलतो. बीडचे पालकमंत्री असल्यामुळे तिथनच बोलायचं, ते कॅमेऱ्याला बरं पडतं. मगाशी त्यांनी सांगितलं. आदरणीय साहेब, आपले अध्यक्ष जयंतरावजी पाटील, क्षेत्राध्यक्ष, उपमुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय दादा, इथं उपस्थित गृहमंत्री आदरणीय अनिलजी देशमुख साहेब, आदरणीय नवाब मलिक साहेब, माझे सहकारी संजयजी मनसोड आणि ज्यांचा आज प्रवेश होतो आहे, आपल्याला जरी जयसिंग गायकवाड म्हणून त्यांची ओळख असली तरी आमच्यासाठी ते काका आहेत. आणि आज काकांचा जाहीररित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुंबईच्या या प्रदेशाच्या कार्यालयात होतो आहे. मला मनापासून आनंद आहे. तसा माझा काकांच्या प्रवेशाचा आनंद मी परभणीच्या जाहीर सभेमध्येच व्यक्त केला. नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काकांच्या माध्यमातून एक खात्रीचं बळ या ठिकाणी आम्हाला मिळालं. आम्हाला वडीलकीच्या नात्यानं मार्गदर्शन करणारे मराठवाड्यात बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काका मिळाले. त्यांनी आज प्रवेश केला. सर्वसामान्य जनतेच्या प्रती काकांची जी तळमळ आहे ती आपल्या कुणालाही सांगायला नको. मला आजही आठवतं की खासदार म्हणून वाडी वस्ती तंड्यावरती सोबत कोण असो नसो, खासदार म्हणून या ठिकाणी काका ज्या जनतेने आपल्याला खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवलं, त्या सार्वभौम सभागृहामध्ये त्यांनी पाठवलं, त्यांचं काम त्यांनी प्रामाणिकपणाने तळमळीने या ठिकाणी केलं. अनेक वर्ष त्यांचे अन्यायात गेले, अन्याय त्यांच्यावर झाला. तो अन्याय कसा झाला ते मी परभणीच्या जाहीर सभेत सांगितलं. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पश्चिम महाराष्ट्रात ताकद आहे, काकांच्या प्रवेशानंतर मराठवाड्यात सुद्धा पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद उभी राहील. मी आज या निमित्तानं आदरणीय साहेबांच्या समोर आपली भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी काकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी फार मोलाचं आहे. आदरणीय साहेबांमुळं आज आम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये भलेही काम करत असतो. काका, ही वस्तुस्थिती आहे की आम्ही
आपल्या आमदार खांद्यावरती खेळलेलं होतं. त्यामुळं आपल्या मार्गदर्शनाची गरज आम्हाला निश्चितच आहे. अशा पद्धतीने आपण सगळे मिळून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मराठवाड्यात बीड जिल्ह्यात काम उभं करू. पुन्हा म्हणून मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यामध्ये बीला सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्याला ठेवायचा नाही का, हा संकल्प आज प्रवेशाच्या निमित्तानं आपल्याला करावा लागेल आणि तो आपण सर्वजण करू. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर माननीय यानंतर माननीय नामदार जयंतराव पाटील साहेबांना विनंती करतो की आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये माननीय जयसिंगराव गायकवाड साहेब यांना त्यांच्या देऊन आणि स्वागत. धन्यवाद. माननीय जयसिंगराव गायकवाड साहेब हे आपल्याला मनोगत व्यक्त करते. परम आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंतराव पाटील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल बाबू देशमुख, महाराष्ट्राचे मंत्री यांचं आत्ताच आपण भाषण ऐकलं, धनंजयजी मुंडे, बनसोडेजी, नवाब मलिक साहेब, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, सर्व आजचे प्रवेश करते, सर्व पत्रकार मित्र, सर्व मीडियावाले, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, 17 तारखेला मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला आणि आज राष्ट्रवादीत प्रवेश करतो आहे, केला आहे. या दोन्हीमध्ये बरंच अंतर आहे, फार वेळ खाणार आहे. परंतु त्या पार्टीत कसा राहू, इथं मान नाही, सन्मान नाही, कामाची कदर नाही, कामाचं कौतुक नाही. जी पार्टी चांगल्या चांगल्या कार्यकर्त्याचं वाळवण करते त्या पार्टीत कोण राहील? गेली 12 वर्ष आपल्याला सोडण्याचा पश्चाताप होतो, परंतु त्याचा अगदी पापक्षालन करतो आहे. माननीय नितीनजी गडकरी यांचे मित्र आहेत, त्यांच्या मोहात मी पडलो. आज त्यांचे काय हाल चालू ते तुम्हाला माहिती. म्हणजे जसं काही एखाद्या खुखार आतंकवाद्यांनी भारतीय जनता पार्टीचा ताबा घ्यावा अशा प्रकारची परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. आणि मी थोडा साहेब, मी आयुष्यात पहिल्यांदा शेतकऱ्यावर भाषण जे ऐकलं ते उद्धवराव पाटलांचं आहे. नाना पाटलाच्या सेवेला जात असे म्हणून मला हेडमास्टर मरेपर्यंत मारत होते. कॉम्रेड वजीराजराव होते, कॉम्रेड आर.डी. देशमुख, कॉम्रेड राजेश्वरराव देशमुख, या टीममध्ये मी तयार झालो आणि एवढा लहानच होतो. परंतु ते विचार माझ्या डोक्यात आहे. त्या विचाराला थोडा कुठे काही वर आणायचा प्रयत्न केला की ते फोडले जातात, मन अस्वस्थ होते. म्हणून अशा जिथं कोंडमारा होतोय अशा पार्टीत राहणं शक्य नाही. म्हणून मी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि गोडाऊन मधून बाहेर आल्यानंतर जसा मोकळा श्वास घेतो आपण, तसा मी आता मोकळा श्वास घेतो.
बाकीचं कुणाकडे काम करायचं. काम तर मी परत 1973 साली गाव सोडून औरंगाबादला गेलेलो आहे. त्यावेळेसपासून मी औरंगाबाद जिल्ह्यात काम करतोय. आता काही लोक म्हणतात इतकं दिलं तितकं दिलं तितकं दिलं. मी 18 वर्षानंतर मला लढायचा चान्स मिळाला. 1.5 तप या पार्टीची सेवा केली मी. माझ्या इतकं पायी फिरणारा माणूस कोणी यांच्याकडे नाहीये. 1.5 तपानंतर आमचे मित्र वसंतराव काळे यांच्या विरुद्ध मला उभं केलं. मी निवडून आल्यावर पार्टी कार्यालयाला सांगितलं की मी निवडून आलो. तर मला म्हणले काय दारू पिलास का काय, तू कसं काय निवडून येशील. आलो बाबा कसं माहिती, निवडून तर आलो. तुमची इच्छा असो नाही तर नसो, मनात म्हणलं पण आलो निवडून. दुसरी पदवीधर लढली. 34 उमेदवार होते, त्याच्यातल्या 33 उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आणि मी 20,000 मताच्या फरकाने निवडून आलो. ते रेकॉर्ड अजून कोणी तोडलेलं नाही. परंतु आता मी ठरवलंय की सतीश चव्हाणांना साथ द्यायची आणि ते रेकॉर्ड तोडून विरुद्ध 40,000 मताच्या फरकाने. शेवटी साथ कुणाची द्यायची कुणाची घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे मनमानी चालली आहे, कामाचा पत्ता नाही, सगळं पोखरलं गेलंय. पण मी 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 आणि मीच अशा लोकांबरोबर राहायचं तर काय विचार आहे तर काय विचार आहे. स्वविचार आहे, कमाईचा विचार आहे, लोकांना दूर लोटण्याचा विचार आहे, बदल्याच्या भावनेचा विचार आहे. अशा ठिकाणी कसं काम करायचं. एवढी वर्ष आम्ही काम केले नाही. म्हणजे एक हाड पिचाचं बाकी राहिलेलं नाही साहेब. इतकं पोलिसांनी मारलेलं नाही मला. पोलीस कस्टडी मॅजिस्ट्रेट कस्टडी ते 1.5 वर्ष आणि माझी जेलमध्ये. हे तर नव्हतेच कोणी साहेब, यांचे बाप सुद्धा नव्हते कधीच जेलमध्ये. बापाची आदराने बोलतो मी, आता दुसरं काय म्हणतो, वडील म्हणतात ना. यांनी कोणी नाही. आत्ता जे आहे त्यांना विचारा फक्त की तुमच्या अंगाला पोलिसांनी कधी हात लावला का, तुम्हाला कधी मारहाण केली का, तुम्ही मोर्चा काढला का, उपोषण केलं का, धरणं धरलं का, कधी पोलीस कस्टडी बघितली, मॅजिस्ट्रेट कस्टडी बघितली, काही नाही. आयत्या पिठावर रेगोट्या मारायला आले. भल्या भल्या माणसाला तर आज मी आलोय साहेब. येणाऱ्याची मालिका फार मोठी आहे, फार मोठी. ते आता सगळं बाहेर येणार आहे. कारण की जास्त दिवस मनुष्य मनाच्या विरुद्ध काम करू शकत नाही. म्हणून मी विचार केला की यांच्याबरोबर राहायचं का सर्व धर्मपंथ आणि 18 पगड जाती जमातीला आपल्या पंखाखाली घेऊन संरक्षण देऊन विकासाच्या मार्गावर गतिमान करण्याचं काम करणारे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहायचं हा विचार. त्याच छत्रपती राजर्षी शाहू महाराज, फुले आंबेडकर, माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचाराचे उपासक आहेत, प्रचारक आहेत, प्रसारक आहेत. त्यासाठी ते करतात. आता त्यांनी माझं बोलणं झालं. अशा सामान्य माणसाला उचलून आमदार करून मंत्री करणारं एकच व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रात, त्याचं नाव आहे शरदचंद्रजी पवार. त्याची ती दृष्टीच नाही कोणाची. म्हणून साहेब भाषण करायला तेवढा वेळ नाही आहे, त्याच्यामुळे लांबच नाही आणि आपल्यासमोर भाषण करण्याची माझी प्रार्थना नाही. म्हणून मी एवढं सांगतो की आज मी पार्टीत आलोय. वाटेल ती छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी जबाबदारी द्या. ती जबाबदारी इमानी बरे पार पाडेल आणि असा वागेल की तुमच्यावर कोणी शब्द ठेवला नाही पाहिजे किंवा माझ्या वागण्यावर कधी वगळ येणार नाही. मी आजपर्यंत माझा आचार विचार व्यवहार आणि चारित्र्य जपून ठेवलेलं आहे सर. ते सगळं मी आता आपल्या कामाला लावीन, आपल्याबरोबर काम करीन आणि जी द्याल ती जबाबदारी. मी गेली 12 वर्ष जबाबदारीच मागतोय पार्टीला, त्या पार्टीला. परंतु जबाबदारी देत नाही. म्हणजे एवढे पद पोहोचवलेला मी महाराष्ट्राचा सरचिटणीस, युवा मोर्चाचा अध्यक्ष, पार्लमेंटरी बोर्डाचा 15 वर्ष सदस्य, परंतु मला कार्यकारिणीचं सदस्य सुद्धा केलं नाही. तरी पण माझ्याही संयमाची कमाल बघून मी राहिलो. परंतु शेवटी कसे सब्र का प्याला लबरेज हो चुका है.
आता सहनशीलतेची मर्यादा संपली म्हणून मी ती पार्टी सोडली. त्यांच्याबद्दल काय बोलायचं ते मी मैदानात बोलेन, इथे नाही. आता एकच पार्टी, राष्ट्रवादी पार्टी. आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी. म्हणून आपल्या आशीर्वादानं, आपल्या मार्गदर्शनाखाली हे सर्व माझं कर्तृत्व जे काय आहे ते सगळं मी पणाला लावेल. आणि आता जशी धनंजय यांनी अपेक्षा केली, पश्चिम महाराष्ट्राच्या बराबरीनं इथे काही स्पर्धा नाही असली तरी ती फार सकारात्मक स्पर्धा आहे. परंतु मराठवाडा मागे राहणार नाही. इव्हन महाराष्ट्रात कुठेही मला जायला सांगितलं तुम्ही तर तिथली माणसं उभी करील, आपल्या पार्टीत आणील, पार्टीला बळ माझ्या परीनं मी देईल, त्याच्यातला खारीचा वाटा उचलेल आणि आपल्या नावाप्रमाणे ही राष्ट्रवादी पुन्हा महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यात कशी जाईल याच्यासाठी तर मी माझा खरीचा प्रयत्न करीन. एवढंच बोलतो. आपण मला स्वीकारलं. नेताजी पालकर तिकडून आले कंधारहून आणि ते एवढंच म्हणले, महाराज मी तुमचाच. महाराजांनी लगेच गळ्याला लावले, हो माझाच. तसं साहेब मी तुमचाच. त्यामुळे आता फक्त आपण आदेश द्या, त्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे माझं काम. एवढंच बोलतो आणि मला परत प्रवेश दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांच्या आपल्या सगळ्यांनी मनापासून स्वागत केलं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी जयसिंगराव गायकवाड, प्रांताध्यक्ष, मंत्रिमंडळाचे सन्माननीय मंत्री, संघटनेचे पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष आणि उपस्थित सहकारी बंधू. आज एका छोट्याशा आपण अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी एकत्रित आहोत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये गेले 30-35 वर्ष मी बघतोय की मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाची बांधिलकी ठेवणारा एक आगळा वेगळा आचारधर्म करणारा सहकारी आज पुन्हा आपल्या सगळ्यांच्या मध्ये काम करण्यासाठी जयसिंगराव हे बीड जिल्ह्यातला धारूर तालुका तसा एका दृष्टीनं दुष्काळाला तोंड देणारा तालुका आहे. धारूर तालुक्यामध्ये जन्माला आले, वाढले, पण आयुष्यातला फार मोठा काळ त्यांनी औरंगाबादमध्ये घालवला आणि औरंगाबादमध्ये हा कालखंड घालवत असताना सार्वजनिक जीवनामध्ये एक आदर्शवत आचरण कसं ठेवावं या सवयीचा एक प्रकार त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर घातला. एका वेगळ्या विचाराच्या रस्त्याने ते गेले. विधिमंडळाची काम केलं, संसदेमध्ये काम केलं. आणि काही गोष्टीच्यामुळे कदाचित पुन्हा एकदा काही जुन्या रस्त्यावर जाऊ अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये गेली, पण त्यांचं मन त्या ठिकाणी रमलेलं नव्हते. आणि त्याचं महत्वाचं कारण की जयसिंगरावचं वैशिष्ट्य हे की शेवटच्या माणसाच्या मध्ये अखंड भावना जायचं, ज्याचा उल्लेख या ठिकाणी सुरुवातीला केला की महाराष्ट्रामध्ये कदाचित किंवा देशामध्ये कदाचित एकच खासदार असा असेल
की तो संसदेला निवडून आल्याच्या नंतर स्वतःच्या घरी कधी राहायला गेला नाही जवळपास. अखंडपणानं जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये केलं, गावागावामध्ये सगळ्या थरातल्या लोकांशी संपर्क ठेवला. मुक्कामाची वेळ आली तर कधी देवळात मुक्काम कर, कधी कुणाच्या घरी मुक्काम कर, कधी चावडीवर मुक्काम कर. स्वतःच्या घरी कधी फारसे गेले आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या सामान्य माणसाची सुखदुःखाशी समजून घेण्याच्यासाठी आपला वेळ दिला आणि त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी खबरदारी घेणं, एवढं एकच काम त्यांनी अनेक वर्ष केलं. त्यांना सत्तेची पदं मिळाली, पण जमिनीचे पाय कधी बाजूला गेले नाही आणि सत्तेचा दर हा कधी त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला कुणालाही बघायला मिळाला नाही. सत्ता ही विनम्रतेने सांभाळायची असते आणि ती विनम्र सत्ता ही अधिक शोभेवंत दिसते. या प्रकारचा आदर्श जयसिंगरावांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये केला आणि म्हणून राष्ट्रवादीच्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा आपल्या कुटुंबातला एक घटक या ठिकाणी येतो याचा आनंद बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना झालाच, महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अंतःकरणापासून हा आनंद झाला आहे आणि त्यामुळे त्याचं स्वागत अतिशय आनंदानं आपण सगळेजण या ठिकाणी करतो. आजचं एक चित्र राज्यातलं देशातलं ते कशा पद्धतीनं आहे याची जाण आपल्याला आहे. महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं राज्य चालवायचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना यांनी संयुक्त भागाने सुरू केलं. लोकांच्या बांधिलकी ठेवण्याची भूमिका या पक्षाच्या सगळ्या सहकार्यांची मनापासूनची हे गेलं आजच जवळपास वर्ष झालं महाराष्ट्राने पाहिलं. या सगळ्या कामामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक प्रतिनिधी हा सगळ्यांना बरोबर घेऊन राज्याच्या सगळ्या घटकांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी जनतेने आपल्यावर टाकली याचा अखंड स्मरण ठेवून आज या राज्यामध्ये काम करतायत. संकट आली, कधी अतिवृष्टी झाली, कधी अन्य संकट आली, पण त्या प्रत्येक संकटाच्या वेळेला आज या राज्याचं हे राज्य सरकार शेवटच्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यावर उभं राहिलं, त्याचा आत्मविश्वास वाढवला, त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची आज ते खबरदारी घेत आहे. तसं राज्य चालवणं ही दिल्लीची सत्ता आपल्या विचाराची नसल्याच्या नंतर तेवढं सोपं नसतं. आजच वर्तमानपत्रामध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये आपण बघितलं असेल की दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी विरोधकांना नाववेद कसं करायचं यासाठी वापरायची असते. हे चित्र शिवसेनेच्या एका विधानसभेच्या प्रतिनिधीच्या बाबतीत आजच आपल्याला ऐकायला मिळालं, बघायला मिळालं. आणि त्यामुळं विरोधकांची या पद्धतीनं सत्तेचा वापर गैरवापर करण्याची भावना असलेल्यांची स्थिती असताना सुद्धा समर्थ भावनेनं राज्य चालवायचं ही गोष्ट इतकीशी सोपी नाही. पण आजचं महाराष्ट्र सरकार आणि त्यातले सर्व प्रतिनिधी आज त्या सगळ्या संकटावर मात करून आज पुढे जाण्याच्या संबंधीच्या आणि लोकांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत.
आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांना अनुभवी लोकांची जनतेमध्ये ज्यांची पाठबळ आहेत सखोल अशांची मार्गदर्शनासाठी आवश्यकता होती आणि त्या आवश्यकतेची परिपूर्ती करण्यासाठी जयसिंगरावचा या ठिकाणचा हा राजकीय निर्णय आजच्या या आघाडीच्या सरकारला सुद्धा उपयुक्त ठरेल त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही. आणि म्हणून राज्याच्या दृष्टीने सुद्धा आज त्यांचा हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. एक संकट समज देशावर रोगराईच्या संदर्भात आज त्या संकटातून आपण कधी बाहेर पडतो त्याची चिंता आपल्या सगळ्यांना. त्या संकटाची सुरुवात होण्याच्या आधी प्रदेश अध्यक्ष आणि बाकीच्या सगळ्या सरकारांनी मोठे कार्यक्रम आखले होते. महाराष्ट्राच्या गावागावामध्ये जाऊन संघटना मजबूत कशी करायची या दृष्टीने काही तयारी केली होती. पण त्या कोरोनाच्या संकटाच्यामुळे या सगळ्या गोष्टीला मर्यादा आलेली आहे. पण ठीक आहे, त्यातनंही कधीतरी आपण बाहेर पडू आणि पुन्हा एकदा ताकदीनं शेवटच्या माणसाच्या भल्याच्यासाठी या संघटनेचा प्रत्येक पायी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय हे चित्र आपण या राज्यामध्ये दाखवू. त्याच्याबद्दल मला पूर्णपणाचा विश्वास आहे. आणि म्हणून आज एक कुटुंब म्हणून आपण सगळेजण काम करतो आहोत. त्या कुटुंबामध्ये एक जाणकार अनुभवी विलंबता हे ज्याचं वैशिष्ट्य आहे असं एक सरकारी पुन्हा एकदा आपल्यावर आले. आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी अंतःकरणापासून स्वागत करतो. आणि मला खात्री आहे की ही बांधिलकी याचं स्मरण ठेवून ते प्रत्येक दिवसाचा उपयोग हा लोकांच्या भल्याच्यासाठी करतील आणि त्याचं स्वागत हा सामान्य माणूस अंतःकरणापासून करेल अशाच प्रकारची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनींनो, कार्यक्रम संपला.